डिझायनिंगच्या वेळेला कधी-कधी आपल्याला इन्स्पिरेशनची गरज पडते, कारण नेमकं आता कुठलं डिझाईन करायचं हे आपल्याला कळत नाही. तर अशा वेळेला Pinterest नावाचं वेबसाईट माझी खूप हेल्प करतो आणि तुम्हा सर्वांची पण करतच असणार. तर आजचा हा ट्युटोरियल आपला मेनली त्यावरचं असणार आहे की आपण Pinterestवरती वेगवेगळे डिझाईन्स एक्सप्लोअर करून ते कसे रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करून आपली प्रॅक्टिस देखील करू शकतो आणि आपला पोर्टफोलिओ देखील स्ट्रॉंग बनवू शकतो. नमस्कार, माझं नाव नीलम आणि आदिश्री ग्राफिक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या चॅनलला ओपन करून जास्त दिवस झालेले नाही आहेत, पण तरीही तुमचं प्रेम मला खूप मिळत आहे. त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद आणि असंच ते असू द्या, कारण की अजूनही त्याची खूप खूप आवश्यकता पडणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा चॅनल ओपन करण्याचा मेन हाच उद्देश होता की मला आलेले अनुभव ग्राफिक्स शिकताना आणि त्यातनं मी जे काही शिकले ते प्रत्येक ग्राफिक्स शिकायला इच्छुक असणाऱ्यांना मी हेल्प करू शकेल आणि त्यांचे बेसिकपासनं बेसिक डाऊट देखील मी क्लिअर करू शकेल, कारण की आपला चॅनल हा मेनली बिगिनर्ससाठी आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप सपोर्ट मला लागणार आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया आजच्या ट्युटोरियलला. तर आज आपण शिकणार आहोत आउटलाईन टेक्स्ट लेअर इफेक्ट. तर बघा, या पोस्टरची इन्स्पिरेशन मी घेतलेली आहे Pinterestवरनं आणि तेच आपल्याला आज रिक्रिएट करायचं आहे. तर हे मी स्वतः बनवलेलं आहे, तिथनं मी थोडेफार चेंजेस केलेले आहे. इन्स्पिरेशन मात्र Pinterestवरनं. ठीक आहे, त्यासाठी आपण आता पेज सिलेक्ट करून घेणार आहोत इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर साईज. ओके, तर आपण आलेलो आहोत कॅनव्हासवर आपल्याला. तर इथे जे हे मी पोस्टर बनवलेलं आहे ते आज परत एकदा मी तुमच्या समोर बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आपण न्यू पेज ॲड करून घेऊ. तर व्हेरी फर्स्टली आपल्याला बॅकग्राऊंड चूज करायचं आहे आणि आपली थीम आहे डेनिम जीन्सची. तर ब्ल्यू डेनिम जीन्स टेक्स्चर्ड बॅकग्राऊंड आपल्याला घ्यायचं आहे. इथे ग्राफिक्समध्ये आणि फोटोजमध्ये दोन्हीमध्ये मी सर्च केले, तर इथे बघा फोटोजमध्ये छान छान आपल्याला वेगवेगळे टेक्स्चर मिळणार आहेत जीन्सचे. तर डेनिम जीन्सचं मी पोस्टर बनवलेला आहे आणि त्याला आउटलाईन टेक्स्ट लेअर इफेक्ट कशी द्यायची त्याचं आपण आज ट्युटोरियल बघतोय. तर इथे मी वेगवेगळे टेक्स्चर ट्राय करून बघितले आणि मॅच करायचा प्रयत्न केला आपल्या मेन पोस्टरसाठी. तर मेन पोस्टरचा सेम टू सेम बॅकग्राऊंड आपल्याला सापडलेला आहे. चला डन. आता नेक्स्ट आपण इथे अपलोडमधनं मी काही इमेजेस आणलेले आहेत आणि ते सुद्धा मी Pinterestवरनंच घेतलेले. तर चला एकदा बघूनच घेऊया कसं जायचं. Pinterest लिहायचं गुगलवरती आणि इथे बघा ही वेबसाईट ओपन होणार आहे आणि इथे मी ऑलरेडी अकाउंट ओपन केलेलं आहे, त्यामुळे मी लॉग इन केलं. तुम्ही सिम्पली जायचं आणि इथे सर्च करायचं होम पेजवरती तुम्हाला जे हवं आहे ते. तर इथे मी लिहिलेलं होतं की मॉडेल्स वेअरिंग ब्ल्यू डेनिम जीन्स. तर इथे मला बरेच फोटोज इथे छान छान फोटोज सापडलेले आहेत. त्यापैकी काही फोटो मी सिलेक्ट केले, जसं सेव्ह इमेज करू शकता तुम्ही किंवा कॉपी करू शकता. तर मी सेव्ह केलं, कारण हे इमेजेस नंतर पण आपल्याला कामी येणारच. आणि आपल्या कॅनव्हामध्ये येऊन अपलोड फाईल्सवर क्लिक केलं की आपण आपल्या फाईल्समधनं सेव्ह केलेली इमेज इथे आणू शकतो. चला तर बाकीचे फोटोजसुद्धा आपण घेऊन घेऊया. आपल्याला 3 फोटोज हवेत. याला व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. त्या तिघांना मी एकत्र ठेवणार आहे. आता त्याला स्ट्रोक देते मी. एकदम छोटा स्ट्रोक ठेवलेला आहे 4 आणि त्याचा कलर करणार व्हाईट. तिघांना पण सेम ठेवणार आहे. त्याला आपण ग्रुप केलं, व्यवस्थित अलाइनमेंट करून घेऊ. आता हा जो मेन आपली इमेज आहे याला त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलं BG रिमूव्हरनी. जर तुमच्याकडे कॅनव्हा प्रो नसेल तर तुम्हाला माहितीच आहे, remove.bg वेबसाईटवर जाऊन तुम्ही इझिली बॅकग्राऊंड फ्रीमध्ये रिमूव्ह करून घेऊ शकता. आता या इमेजला आपल्याला प्रॉपर प्लेस करायचं आहे. आता डेनिमशी रिलेटेड आपण काही टेक्स्ट ॲड करून घेणार आहोत. आपण लिहितोय डेनिम इज नॉट अ ट्रेंड, इट्स अ लाईफस्टाईल. हा अशा प्रकारचा कोट मी ChatGPT कडनं घेतलेला होता.
खूप फायदेशीर ठरतो अशा वेळेला ChatGPT. कसल्याही प्रकारची हेल्प तुम्ही घेऊ शकता. टेक्स्टचा कलर करणार व्हाईट आणि फॉन्ट आहे अँटोन. आपल्याला 2 प्रकारचे टेक्स्ट हवेत आणि त्यांना मी कॉपी करून इथे सेम फॉन्ट स्टाईल यूज केलेली आहे. दुसरा कोट आहे फील द फिट, फ्लॉन्ट द कॉन्फिडन्स. यांना आपण व्यवस्थित इथे सेट करून घेऊ. इमेजला थोडं मोठं करूया कारण ती आपली मेन इमेज आहे. त्यामध्येच आपल्याला आउटलाईन टेक्स्ट इफेक्ट क्रिएट करायचा आहे. परत एक मेन टेक्स्ट लागणार आहे आपल्याला. साईज थोडं मोठं करूया. दोन्ही टेक्स्टचा साईज सेम हवाय, फॉन्ट सेम हवाय. चला तर मेन टेक्स्ट घेणार आहोत आपण डेनिम आणि त्याला मी रोटेट करणार 90 डिग्री वर्टिकल साईजमध्ये आणि त्याचा साईज आपल्याला 332 करायचा आहे. तर साईज वाढवून घेणार आहे आणि याला इथे आपण लेफ्ट साईडला प्लेस करूया. आता मला याला साईज याचं मोठं करताना प्रश्न पडत होता की हा का असा बॉर्डरच्या म्हणजे आपल्या कॅनव्हसच्याही बाहेर जातोय. त्यानंतर लक्षात आलं की मी याचा फॉन्ट स्टाईलच चेंज केलेला नाही आहे आणि तो आहे अँटोन. आणि आता तो व्यवस्थित होणार आहे. मार्जिन कमी करून घेऊ, एक्स्ट्रा मार्जिन जी आहे ती. आपल्याला एकदम बॉर्डरला चिपकवायचं पण नाही आहे. त्याला व्यवस्थित प्लेस केलं की ती इमेज झाकल्या गेली आहे. आता त्या इमेजला आपण पोझिशननी टू फ्रंट आणणार आहोत कारण इमेज आपल्याला समोर हवी आहे. बट बघा इथे आता काय करायचं आहे, जे मेन टेक्स्ट आहे त्याला डुप्लिकेट केलं, एकावर एक व्यवस्थित प्लेस करून घेतलं आणि इमेजला मध्ये इन्सर्ट केलं. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं आहे ते आपण लेअरमध्ये जाऊन बघू शकतो. बघा मी तुम्हाला दाखवते. पोझिशनवर गेलो आणि लेयर्स जे ओपन करू, बघा एक टेक्स्ट वरती आहे, एक खाली आणि मधोमध आहे इमेज मधोमध असली पाहिजे. आता वरच्या टेक्स्टला क्लिक करून इफेक्ट्समध्ये गेलो की हॉलोवर क्लिक करा. आपल्याला थिकनेस कमी करायची आहे, एवढी बोल्ड नको. इथे बघा कमी आहे तर आपण करणार आहोत थिकनेसला एकदम 0 आणि बघा क्रिएट झाला आपला आउटलाईन टेक्स्ट लेअर इफेक्ट. आहे की नाही खूप सोपं. आता आपला खालचा टेक्स्ट हा लपला गेला आहे तर त्याची पोझिशन आपण करणार आहोत टू फ्रंट. परफेक्ट. व्यवस्थित त्याला एकदा अरेंज करून घेऊ आणि आपलं पोस्टर रेडी झालेलं आहे. तर तुम्ही देखील पिंटरेस्टवर जाऊन बघा फ्रेंड्स, वेगवेगळे पोस्टर्स एक्सप्लोर करा आणि ही आउटलाईन टेक्स्ट लेअर इफेक्ट तयार करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप खूप मजा येणार आहे. तर हा होता आपला छोटासा ट्युटोरियल. पोस्टर बनवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आली तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, भरभरून सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.